नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी विनोद क्षीरसागर आणि आपण पाहत आहात पुरंदर विशेष न्यूज. प्रत्येक बातमी विश्वासाची. देशभरातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR 2026 ही मोहीम चालू केलेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे का? तपशील बरोबर आहे का? फोटो आणि पत्ता अद्ययावत आहे का? किंवा तुमचे नवीन नाव नोंदवायचे आहे? हे सर्व तपासण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मित्रांनो, ही प्रक्रिया कशी आहे ते आपण समजून घेऊया. ही जी प्रक्रिया आहे पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे आणि जे आपल्या गावातले शहरातले BLO आहेत म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर आहेत त्यांना हे अधिकार दिलेले आहेत. ते स्वतः तुमच्या घरोघरी जाऊन हे फॉर्म भरणार आहेत किंवा काही BLO कॅम्प पण घेत आहेत. पण मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यासाठी आपल्याला 3 चान्स दिलेले आहेत. म्हणजे BLO तुमच्या घरी आल्यानंतर त्यांना जर आवश्यक डॉक्युमेंट मिळाले नाही किंवा आपण घरी नसाल तर आपले नाव वगळले जाऊ शकते. म्हणून BLO आपल्या घरी आल्यावर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा आयोगाने मान्य केलेल्या अशा कागदपत्र, तुम्हाला त्यातलं कोणतंही एक कागदपत्र तयार ठेवायचं आहे आणि त्यासोबत 1 ते 2 पासपोर्ट साईज आपले स्वतःचे फोटो जवळ ठेवायचे आहेत. आता लक्षात घ्या, महत्त्वाच्या काही तारखा आहेत. 30 जून ते 29 जुलै 2026 म्हणजे एवढ्या महिनाभरामध्ये BLO आपल्या घरोघरी येणार आहेत आणि ते फॉर्म भरणार आहेत. आणि 5 ऑगस्ट 2026 पर्यंत एक कच्ची यादी तयार होणार आहे आणि त्या यादीमध्ये आपलं नाव नक्की आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे नावामध्ये किंवा तुमच्या जन्मतारखेमध्ये किंवा तुमच्या पत्त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो शेवटचा चान्स असणार आहे. तर त्यावेळेस तो तुम्ही बदली करू शकता. मात्र 7 ऑक्टोबर 2026 यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्यावेळेस आपल्याला कोणतीही चूक दुरुस्ती करता येणार नाही. मित्रांनो, 2002च्या मतदार यादी बरोबर ही पडताळणी चालू आहे. हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे जुन्या मतदारांनी देखील आपले तपशील तपासायचे आहे. जर तुम्ही कामानिमित्त कुठे बाहेर असाल तर तुम्ही स्वतः वोटर हेल्पलाईन ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरून स्वतः देखील माहिती नोंदवू शकता आणि आपली मतदार यादीतील नोंद अद्ययावत ठेवा. तर मित्रांनो, सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये कोणती दुरुस्ती करायची आहे तर ती अद्ययावत नक्की करून घ्या. आणि ह्या मोहिमेमुळे जे मयत मतदार आहेत किंवा डुप्लिकेट मतदार आहेत ते देखील या यादीतून वगळले जाणार आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर विशेष न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत जातील. तर भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.